मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.4 घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला पाहूया। बघा, प्रश्न पहिला आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की 1 ते 20 पर्यंतच्या क्वेश्चन नंबर 1, 1 ते 20 पर्यंत ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्यापैकी आपल्याला काय करायचे आहे, तर मूळ संख्या शोधायच्या आहेत आणि मूळ संख्यांची बेरीज करायची आहे। आणि जी काही बेरीज आहे ती आपल्या पर्यायामध्ये योग्य आपला पर्याय मग कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे की 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, पाठच करून टाकायच्या आहेत। पाठच करून टाकायचे आहेत आणि मग काय होणार आहे, आपल्याला ही जे असे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सहज सोडवता येणार आहे। बघा, आता 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की 1 ते 10 पर्यंतच्या 4 मूळ संख्या आहेत। बघा, त्या म्हणजे 2 पासून चालू होते, मूळ संख्येची सुरुवात होते। 2, 3, 5 आणि 7 ह्या आहेत 10 पर्यंतच्या। यांची आपण बेरीज वेगळी करूया। त्याचबरोबर 11 पासून 20 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्या बघूया। 11, 13, 17 आणि 19 यांची बेरीज करूया आणि मग याची आणि याची आलेल्याची काय करूया, एकत्र बेरीज करूया। म्हणजे आपल्याला काय होईल, सहज आणि सोपं उत्तर येईल। सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येईल। बघा, 2 आणि 3 होतात 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, याची बेरीज झाली 17। आता याची बेरीज आपण बाजूला करूया। बघा, सोप्या पद्धतीने म्हणजे 7 आणि 3 10 होतात, त्याचबरोबर 9 आणि 1 10 होतात। 10 आणि 10 किती झाले, मग 20 झाले। 20 ला 0 हातचे आले 2, मग 1 2 3 4 आणि 5 आणि 6 किंवा असे मोजू शकतात, हे 2 3 4 5 आणि 6, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 60 आलं। आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जी काही बेरीज आलेली आहे त्यांची तुम्ही काय करू शकता, एकत्र करून त्यांची बेरीज करू शकता। म्हणजे 17 आणि 7 यांची बेरीज, 7 ला 7, 6 ने 7, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 77 आलेलं आहे। मग पर्यायामध्ये तुम्ही पाहू शकता की 77 किती नंबरला आहे, कोणता ऑप्शन बरोबर आहे, तर बघा ऑप्शन डी आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे। किंवा मग करू शकता असं म्हणायचं, करा असं आणि थोडंसं स्पीड पण म्हटलं थोडा रिपीट मारू का बोलूया ते सब बोल रहा किती करा किती थोडं ते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 1.4 घेत आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपला पहिलाच प्रश्न आहे की 1 ते 20, बघा प्रश्न पहिला आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? तर प्रश्न तुम्हाला दिसतच आहे, 1 ते 20 जे काही नैसर्गिक संख्या आहेत। प्रश्न पहिला, 1 ते 20 ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्यामधील जे काही मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला काय विचारलेली आहे, बेरीज विचारलेली आहे। मग तुम्हाला त्या संख्या पाठ पाहिजे, तर मी तुम्हाला सांगेल की त्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तुम्हाला अगोदर मी त्या लिहूनच देते। बघा, मूळ संख्येची सुरुवात होते 2 पासून, 2 3 5 7, त्याचबरोबर 11 13 17 आणि 19 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहे। यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे। तर मी काय करणार आहे, बघा आपल्याला सोप्या पद्धतीने करण्यासाठी या चौघांची बेरीज वेगळी करणार आहे आणि या चौघांची बेरीज वेगळी करणार आहे, म्हणजे एकंदरीत काय होणार आहे, आपल्याला जरा सोप्या पद्धतीने उत्तर काढता येईल। बघा, मग पहिले अंक घेऊयात, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या ह्या मूळ संख्या आहेत 2 3 5 7, यांची बेरीज करणार आहे। त्यानंतर 13, त्यानंतर 11 13
17 आणि 19 यांची बेरीज करणार आहे. आणि परत याची जी काही बेरीज आलेली आहे पुन्हा त्यांची एकदा बेरीज करणार आहे. म्हणजे बघा आता बघा 2 आणि 3 किती होतात 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, म्हणजे ही बेरीज आली माझी 17. त्याचबरोबर बघा 3 आणि त्याचबरोबर आपण इथं असंही करू शकतो, म्हणजे सोपं जावं म्हणून सांगत आहे तुम्हाला. 7 आणि 3 किती होतात 10 होतात. त्याचबरोबर 9 आणि 1 किती होते तर 10 होतात, है की नाही. 9 आणि 1 10 होतो, म्हणजे 10 आणि 10 किती होतात तर 20 होतात. 20 ला 0, हातचे आले 2. आता 1 2 3 4 आणि हातचे आले 2 म्हणजे 6. आलं लक्षात. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांची बेरीज करायची आहे. 17 अधिक 60 दिसतंय ना. तर बघा या ठिकाणी हे 7 आणि 0 7 होतील आणि 6 ने 7, म्हणजे या ठिकाणी 77 आपलं उत्तर असणार आहे. बघा बरं कोणता आहे ऑप्शन तर डी हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. तर या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला खास करून 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. ते जे काही मी सोडवलेलं आहे ते लगेच तुम्ही वहीवर नोट करून घेत जा. प्रश्न दुसरा. आता प्रश्न पण व्यवस्थितरित्या किंवा लक्ष देऊन वाचणं फार गरजेचं असते. जर तुम्हाला प्रश्नच समजला नाही तर तुम्ही त्याचं उत्तर कुठल्याही पद्धतीने काढू शकत नाही. कारण जर प्रश्न तुम्ही समजून घेतला तरच तुम्हाला त्याच्यावर काय करायचे, नेमकी बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची, नेमकं काय करायचे याच्यासाठी तुम्हाला प्रश्न नीट वाचावा लागेल. बघा प्रश्न दुसरा काय म्हणतोय तर 2 अंकाच्या प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक संख्यांच्या संख्या आहेत किंवा 2 अंकाच्या प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. तर तुम्हाला ज्या काही 2 अंकाच्या संख्या आहेत बघा 2 अंकाच्या नैसर्गिक संख्या किती आहेत असा प्रश्न तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे. असा प्रश्न नेहमी वारंवार परीक्षेत विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला एक मी अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे आणि ती जी काही म्हणजे पद्धत आहे ती तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी कोणते 2 अंकाच्या किती संख्या आहेत, 3 अंकाच्या किती आहेत किंवा 4 अंकाच्या किती आहेत याच्यासाठी वेगळं त्या ठिकाणी मांडत बसण्याची किंवा कॅल्क्युलेशन करत बसण्याची वेगळी गरज पडणार नाहीये. तर बघा आपण या ठिकाणी आधी समजावून घेऊया. उदाहरणार्थ 1 ते 9 पर्यंत किती संख्या आहेत असा जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही काय करणार. ही आहे आपली शेवटची संख्या, ही काय आहे शेवटची, आणि ही काय आहे पहिली संख्या, बरोबर आहे. तर तुम्ही काय करणार याचं एक सूत्र आहे बघा. तर या ठिकाणी तुम्ही काय करणार शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 अशा पद्धतीनं याचं काय असते सूत्र असते. तर तुम्ही काय मग करणार तर लगेच या ठिकाणी तुम्ही दुसरी म्हणजे शेवटची संख्या किती आहे 9 आहे, पहिली संख्या वजाला वजा पहिली संख्या किती आहे 1 आहे आणि अधिक 1 म्हणजेच या ठिकाणी तुमचं उत्तर काय असणार आहे तर हे अधिक वजा इथंच कटून जाते आणि उत्तर काय ते 9 येते. परंतु जर समजा तुम्ही असं केलं की 8 मधून 1 जर तुम्ही असं केलं की 9 मधून 1 काढला तर 8 अधिक 1 म्हणजेच काय होणार आहे 9 येणार आहे. किंवा मग हे अधिक वजा असल्यामुळं किंवा मग तुम्ही असंही करू शकता हे अधिक वजा असल्यामुळे हे कटले आणि त्यांचं तुमचं उत्तर काय येणार आहे तर 9 येणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की 2 अंकाच्या काय विचारलेलं आहे
तर 2 अंकाच्या संख्यांच्या संख्या किती आहेत? तर तुम्हाला याच्यासाठी माहिती असलं पाहिजे 2 अंकाची सगळ्यात लहान संख्या किती आहे, 2 अंकाची सगळ्यात मोठी संख्या किती आहे आणि 2 अंकी संख्या किती आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक पहा. बघा, 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, तर अगोदर काय करूया, आपण आपला प्रश्न सोडवून घेऊया. त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला म्हणजे 2च अंकाचा नाही तर 3 अंकाचा, 4 अंकाचा कुठलंही विचारलं तर सांगता येईल अशी तुम्हाला माहिती देणारच आहे. तर अगोदर आपला आपण प्रश्न सोडवून घेऊया. आपल्याला विचारलेला आहे की 2 अंकाच्या संख्या किती आहेत. तर 2 अंकाची सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर 2 अंकाची सगळ्यात लहान संख्या आहे ती म्हणजे 10. 2 अंकी ही काय आहे? सर्वात लहान संख्या म्हणजे आपली पहिली संख्या आहे. त्याचबरोबर ही आहे लहान संख्या. आता 2 अंकाची सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर ती आहे बघा 99. जर तुम्ही 99च्या पुढे गेलात तर तुम्हाला डायरेक्टली 100 मिळणार आहेत, म्हणजे 3 अंकी संख्या मिळणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, 2 अंकी सर्वात लहान संख्या ती म्हणजे 10 आहे आणि 2 अंकी सर्वात मोठी संख्या ती म्हणजे 99 आहे. यावर तुम्हाला आता आपलं पहिलं जे तुम्हाला सूत्र सांगितलं होतं ते या ठिकाणी मांडता येते. म्हणजे कोणतं? तर शेवटची संख्या काय करायची? शेवटची संख्या वजा पहिली संख्या, पहिली संख्या अधिक 1. मग तुम्ही इथं काय करणार? तर शेवटची संख्या आपली किती आहे? 99 आहे आणि पहिली संख्या कोणती आहे? तर वजा 10 अधिक 1. मग आता तुम्ही या ठिकाणी लक्ष म्हणजे इकडे बघा, तुम्ही जर आता 99 मधून 10 काढले तर तुम्हाला किती मिळणार आहे? 89 मिळणार आहे प्लस 1. म्हणजेच या ठिकाणी तुमचं उत्तर किती आहे? 90 उत्तर आहे. बघा आपलं पर्यायात कोणतं उत्तर, पर्याय बघा कोणता बरोबर आहे. तर बघा पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतंय. तर बी ऑप्शन काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 अंकाची विचारली होती, त्यासाठी या ठिकाणी तुम्ही याचं सोल्युशन हे काढू शकता. परंतु परीक्षेत तुम्हाला 3 अंकाची, 4 अंकाची किंवा 1 अंकाची असं जरी विचारलं तरी तुम्हाला ते कसं काढता येईल यासाठी मी तुम्हाला एक असा चार्ट बनवून देते. ते तुम्ही काय करायचं आहे? पाठ करून घ्यायचं आहे. असं करा, तसं करा असं म्हणायचं. तर बघा या ठिकाणी आपण 1 अंकी संख्या पाहूया. 1 अंकी, त्यानंतर 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, अशा पद्धतीने तुम्ही खाली पंक्ती पण घेऊ शकता. त्याचबरोबर आता इथं आपण काय करणार? सर्वात लहान, सर्वात लहान, त्यानंतर सर्वात मोठी. लिहू शकता नाही लिहा, कमांड द्यायची कमांड आहे. संख्यांच्या संख्या म्हणजे संख्यांच्या संख्या म्हणजे काय? तर 1 अंकी संख्या किती आहे? 1 अंकी संख्या किती आहे? त्याचबरोबर 2 अंकी संख्या किती आहे? म्हणजे संख्यांच्या संख्या किती याचं तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. बघा आता हे नेमकं कसं मांडायचं?
सरळ सरळ असं करा तसं कराच म्हणायचं. करू शकता, करायला म्हणजे करावे असं तसं काय म्हणायचं नाही. तर पाहूया आपण या ठिकाणी एक अंकी सर्वात लहान संख्या. एक अंकी सर्वात लहान संख्या. तर तुम्ही कधीही चुकूनही एक अंकी सर्वात लहान संख्या, कारण आपण इथे नैसर्गिक संख्या पाहत आहोत, तर ती कधीही शून्य होणार नाहीये. तर एक अंकी सर्वात लहान संख्या, कारण शून्य होऊ शकत नाही, कारण की शून्याला कुठलीही किंमत नाहीये. त्यामुळं या ठिकाणी एक अंकी सर्वात लहान संख्या विचारली तर ती आहे 1. त्याचबरोबर एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे ती म्हणजे 9. आलं लक्षात? त्याचबरोबर मग एक अंकी संख्या किती आहे? प्रश्न काय विचारला जातो इथं? एक अंकी संख्या किती आहे? तर आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे मी मगाशी तुम्हाला की ते कसं करायचं. तर पहिली संख्या काय करायची? पहिली संख्या वजा तर या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं कसं करायचं. तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे वजा अधिक वजा पण कट करू शकता, किंवा 9 मधून 1 गेला तर 8 राहिले आणि अधिक 1 म्हणजेच 9. तर याचं उत्तर अशा पद्धतीनेच काढायचं आहे सगळ्यांचंच. म्हणजे बघा तुम्ही या ठिकाणी याचं उत्तर किती लिहू शकता किंवा लिहिता? तर 9. आलं लक्षात? आता बघा दोन अंकी संख्या सर्वात लहान कोणती आहे? तर ती आहे 10. दोन अंकी संख्या सर्वात मोठी कोणती आहे? तर ती आहे 99. आणि दोन अंकी संख्या किती आहेत? दोन अंकी संख्या किती आहेत? आपण मगाशी याचं उत्तर पण काढलेलं आहे की 99 मधून 10 गेले तर 89 राहतात, प्लस 1 करायचा असतो, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 90. आता आपल्याला एकच गोष्ट करायची, इथं काय करायचे? शून्य वाढवत जायचे, एक एक शून्य वाढवत जायचे, तिथं एक एक 9 वाढवत जायचं आणि इथे एक एक शून्य वाढवत जायचं आहे. म्हणजे इथं बघा तीन अंकी सर्वात लहान संख्या ती आहे 100. तीन अंकी सर्वात मोठी संख्या 999. तीन अंकी संख्या किती आहे? तीन अंकी संख्या किती आहे? तर त्या आहेत 900. त्याचबरोबर चार अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्या ती आहे 1000. चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 9999. आता प्रश्न पडतो चार अंकी संख्या किती आहे टोटल? तर त्या आहेत 9000. बघा त्याच पद्धतीनं या ठिकाणी पण एक शून्य वाढवायचा, म्हणजे इथं 3 शून्य म्हणजे इथं किती देणार तुम्ही? 4 शून्य देणार. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 4 9 आहेत, तर या ठिकाणी तुम्ही काय करणार? 5 9 लिहिणार. आलं? त्यानंतर इथं 3 शून्य आहेत, इथं तुम्ही 4 शून्य देणार. अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या पण 6 अंकी 7 अंकी काय करू शकता? काढू शकता. चला तर मग घेऊया पुढचा प्रश्न. हे सर्व लिहून घ्या. हे फक्त याच परीक्षेसाठी नाही तर आयुष्यभरात तुम्ही कुठल्याही परीक्षा द्या, प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला काय येणार आहे? हे कामी येणार आहे. आता तिसरा प्रश्न आपला प्रश्न आहे, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर दोन मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. तर यासाठी तुम्हाला अगोदर मूळ संख्या माहित पाहिजे. आता आपल्याला सर्वात लहान संख्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण ज्या काही संख्या घेणार आहोत गुणण्यासाठी त्या काय केल्या पाहिजेत? लहानच घेतल्या पाहिजेत. तर बघा आपण अगोदर मूळ संख्या घेऊया. मग त्याच्यानंतर त्यांचा काय करूया? गुणाकार करून पाहूया. तर मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 13 अशा पद्धतीने. पुढे पण आहे, तर लागल्यास तर आपण त्या पण घेऊया.
परंतु आपल्याला लहान काढायची असल्यामुळे म्हणजे त्या दोन संख्येचा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला लहान संख्या मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, कमी म्हणजे छोट्या संख्येला गुणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याचबरोबर आपल्याला ऑप्शन पण माहीत पाहिजे कोणकोणते आहेत. तर 32, 33, 34 आणि 35. म्हणजे या ठिकाणी हे ए, बी, सी आणि डी, कारण आपल्याला ऑप्शन वरून सुद्धा जाता येईल ना. बघा आपण सगळ्यात अगोदर काय करणार आहोत, 2 ला प्रत्येक संख्येला गुणून घेऊया. म्हणजेच 2 गुणिले 3 किती येते, 3 दोन्ही 6. 2 गुणिले 5 किती येईल, तर 5 दोन्ही 10. हे तर काही ऑप्शन मध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आपण 2 गुणिले 7 करूया, म्हणजे 7 दोन्ही 14. 2 गुणिले 11 करूया, 11 दोन्ही 22. त्याच्यानंतर 2 गुणिले जर 13 केला आपण तर 13 दोन्ही 26. त्याच्यानंतर 13च्या नंतरची संख्या कोणती आहे, तर 17. त्याच्यानंतर 19. तर आपण जर समजा असे केलं 2 गुणिले 13 तर 17 दोन्ही 34. म्हणजे ही संख्या आपल्या पर्यायामध्ये आहे. आणि 2 गुणिले जर 19 केलं तर 19 दोन्ही 38. म्हणजे आता ही तर काय झाली, आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यापेक्षा वर जात आहे. तर आपण इथपर्यंत थांबूयात. म्हणजे या ठिकाणी एक संख्या मिळाली आपल्याला 34. परंतु आता काय करूया, आपण 3 न प्रत्येक संख्येला गुणून बघूया. मग त्याच्यात जर एखादी छोटी संख्या मिळाली तर त्याचं आपलं उत्तर असेल बघा, जसं की आता 2 गुणिले 3 केलं काय, किंवा 3 गुणिले 2 केलं काय, उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, 6 मिळणार आहे. 3 गुणिले 5, 5 त्रिक 15 होतील. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 होतील. 3 गुणिले 11, 11 त्रिक 33. 3 गुणिले 13 म्हणजे 13 13 23 13 त्रिक 39. आणि म्हणजे ही संख्या काय व्हायला लागली, पुढे जायला लागली. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 3 गुणिले 11 केल्याच्या नंतर इथं तुम्हाला 33 संख्या सापडत आहे किंवा मिळालेली आहे. मग ही जी संख्या मिळालेली आहे ही 34 पेक्षा काय आहे, तर लहान आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हे आपलं उत्तर फायनल धरूया. म्हणजे ऑप्शन बी हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे, जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते काढण्यासाठी. कारण की त्यांना आपल्याला दोन संख्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा सांगितला होता. त्याचबरोबर ऑप्शनमध्ये दिले होते एवढे पर्याय आणि सगळ्यात लहान संख्या शोधायला सांगितली होती. तर ती अशाच पद्धतीने आपण काढू शकतो. तर आपल्या या ठिकाणी बी म्हणजे 33 उत्तर काय आहे, बरोबर आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या. आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, चौथा प्रश्न काय म्हणतोय, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. तर पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा आपण या ठिकाणी मूळ संख्या, बघा मूळ संख्येची किती आपल्याला गरज पडते, त्यासाठी तुम्ही मूळ संख्या काय करा, पाठ करून टाका. तर पहिल्या ज्या काही मूळ संख्या आहेत तर मूळ संख्येची सुरुवात किती न होते, तर 2 न होते. 2, 3, 5, 7 त्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज करायची. त्यामुळे मी ह्या 4 मूळ संख्या घेतल्या, यांची आता बेरीज करत आहे. मग अशी पण आपण यांची बेरीज केली होती तर ती 17 आलेली होती. बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 आणि 10 आणि 7 17. म्हणजेच ऑप्शन कुठलं बरोबर आहे, एकदा बघा पर्यायामध्ये बघा. तर पर्याय किंवा ऑप्शन डी हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता, परंतु त्यासाठी तुम्हाला अगोदर मूळ संख्या पाठ पाहिजे. मूळ संख्या पाठ नसतील तर तुम्हाला काय करावं लागते, त्या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहावं लागतं. म्हणजे कोणती संख्या
कोणाच्याच पाड्यात नाही अशा संख्या शोधाव्या लागतात आणि त्याच्यानंतर त्याची बेरीज करावी लागते. पण पाठच असतील तर तुम्ही लगेच मांडणार आणि त्यांची काय करणार, बेरीज करणार. खरं तर अशा पण संख्येची बेरीज पाठ पाहिजे तुम्हाला की पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, अशी पण बेरीज तुम्हाला पाठ पाहिजे. यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न 5वा. प्रश्नात काय म्हटलंय, जर 36,900, बघा प्रश्न काय आहे, जर 36,900, प्रश्न 5वा, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. म्हणजे फरक काय आहे हे विचारलेलं आहे. तर अगोदर आपल्याला संख्या मांडून घ्यायची आहे. बघा 36,490 अशी संख्या आहे. आता हा प्रश्न 5वा, संख्या आहे 36,490. तर या ठिकाणी आपल्याला एक त्यांना अट सांगितली आहे की काय करा म्हणे, तर 6ची जी जागा आहे ती 9ला द्या आणि 9ची जागा जी आहे ती 6ला द्या. आता ही जी त्यांना दिलेली संख्या आहे ती काय आहे, अगोदरची संख्या म्हणजे ही आहे मूळ, है की नाही. आता आपण जी संख्या तयार करणार आहोत अदलाबदली करून, ती जी संख्या तयार होणार आहे ती असणार आहे नवीन संख्या. आलं लक्षात. तर आता नवीन संख्या कोणती तयार होती तर आपण या ठिकाणी तयार करूया. बघा आता या 3च्या जागेवर म्हणजे या 6च्या जागेवर आपल्याला 9 घ्यायचे आणि 9च्या जागेवर 6 घ्यायचे, म्हणजे संख्या तयार होईल कोणती, हे 3ला 3 जशाच तसे, 6च्या जागेवर आपण 9 घेतले, हे 4 जशाच तसे, 4 बरोबर 9च्या जागेवर 6 घेतले आणि हा 0 जशाच तसा. आलं लक्षात. म्हणजे ही जी संख्या तयार झालेली आहे ही काय झालेली आहे तर नवीन संख्या तयार झालेली आहे. ही आहे नवीन आणि ही आहे जुनी. जुनी म्हणजे मूळ संख्या. तर मूळ संख्येमधून आपल्याला काय करायचं आहे, मूळ संख्या आणि नवीन संख्या यांच्यातील फरक म्हणजेच आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करावी लागते. तर आता आपण या संख्येची काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. एक गोष्ट लक्षात आलीच आहे की जी काही नवीन संख्या आहे ती मूळ संख्येपेक्षा किंवा जुन्या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणून आपण काय करूया, तर 39,460 मधून काय करूया, 36,490 काय करू, वजा करू, म्हणजेच आपल्याला त्यातील फरक मिळेल. बघा शून्यातून 0 गेला, खाली राहिला 0. आता आपल्याला 6 मधून 9 काढायचे. 6 मधून 9 जातात का, जात नाहीयेत. म्हणून आपण काय करणार, तर याच्याकडनं 0, याच्याकडनं हातचा घेणार. म्हणजे हे जे 4 आहेत त्याचे काय होणार आहे, 3 होणार आहेत आणि याने याला हातचा दिल्यामुळं याचे झाले 16. बघा आता 16 मधून 9 गेले, 16 मधून किती गेले, 9 गेले, तर खाली किती राहतात. तर ते करण्यासाठी आपण 9च्या पुढे मोजा, मग 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16, म्हणजेच खाली किती राहिले, 7 राहिले. आलं लक्षात. आता बघा आपल्याला 3 मधून 4 काढायचे. 3 मधून 4 जातात का, जात नाही. मग परत आपण याच्याकडनं उसनं देणार, म्हणजे हे 9 आहे तर 9 उसनं दिल्यामुळं ह्याचे झाले 8 आणि याला उसनं मिळाल्यामुळं याचे झाले 13. आता 13 मधून 4 गेले तर खाली किती राहतील, 13 मधून 4 गेले तर खाली राहतील 9. आता 8 मधून 6 काढायचे, तर 8 मधून 6 जातात, खाली किती येतील, मग 2 येतील आणि 3 मधून 3 गेले तर खाली राहिला 0. तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 2970. बघा ऑप्शन बघा 2970, म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही ऑप्शन आहे ए बरोबर आहे. घेऊन घ्या. यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न 6वा. प्रश्न 6वा म्हणतोय की पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4, ए, बी, सी आणि डी. याच्यापैकी आपल्याला काय करायचे आहे,
संयुक्त संख्या शोधायची आहे. पहिल्यांदाच दिलेलं आहे त्यांना की 17, त्याच्यानंतर 29, 15 आणि 97. तर आपण आता संयुक्त संख्या शोधत असताना आपल्याला संयुक्त संख्या म्हणजे काय ही गोष्ट तर माहीत पाहिजे, है की नाही. संयुक्त संख्या जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ती शोधू शकत नाही. तर बघा, संयुक्त संख्या म्हणजे साध्या सरळ भाषेत झालं सांगायचं तर ज्या संख्या कुठल्या ना कुठल्या संख्येच्या पाड्यात असतात, कुठल्या तरी संख्येचा वर्ग असतात, त्या संख्या म्हणजे काय असतात, संयुक्त संख्या असतात. आणि ज्या संख्या कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाहीयेत, कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाहीयेत त्या म्हणजे मूळ संख्या असतात. एकंदरीतच 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? तर काय आहेत त्या 74 आहेत. आणि मूळ संख्या किती आहेत? तर 25 आहे. आलं लक्षात. आणि संयुक्त संख्येची सुरुवात ही 4 पासून होत असते. बघा, लक्षात असू द्या, संयुक्त संख्येची सुरुवात ही 4 पासून होत असते. त्याचबरोबर 1 ते 100 पर्यंत ह्या 74 संख्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, संयुक्त संख्या शोधायची आहे. तर पहिले तर तुम्हाला मूळ संख्या जर पाठ असतील तर तुम्ही काय म्हणाल, 17 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे, 97 मूळ संख्या आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय आहे तर 15. कारण की 15 ही काय आहे, 5च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे. त्यामुळं ही काय आहे, संयुक्त संख्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. बघा, शेवटचा प्रश्न की या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिलेली आहे. तर आता शेवटचा प्रश्न, या ठिकाणी आपल्याला काही अंक दिलेले आहेत. बघा, 9, 5, 0, 2, 4. संख्या कोणत्या, अंक कोणते दिले? 9, 5, 0, 2, 4 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. अंक आपल्याला या ठिकाणी कोणते कोणते दिलेत आपण इथे लिहून घेऊया. 9, 5, त्यानंतर 2, त्यानंतर 0, 2, 4. तर हे अंक दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर 5 अंकी संख्या बनवायची आहे. किती अंकी? 5 अंकी. अंक किती दिले ते 1, 2, 3, 4, 5. 5च अंक दिलेले आहेत म्हणून कुठल्याही अंकाची पुनरावृत्ती करायची नाहीये. त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलंय, किमान संख्या पाहिजे. किमान संख्या म्हणजे काय हे तर नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की किमान म्हणजे काय आहे. लहानात लहान संख्या पाहिजे त्यांना, लहानात लहान संख्या. मग आपण काय करूया, आता लहानात लहान संख्या या ठिकाणी तयार करूया. तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं आहे की लहानात लहान संख्या तयार करत असताना जी संख्या सगळ्यात लहान आहे ती अगोदर घ्यायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना जी संख्या मोठी आहे ती अगोदर घ्यायची. अशा पद्धतीने आपण ती संख्या तयार करत असतो. आता या ठिकाणी 5 अंकी आणि किमान संख्या आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे. मग आपण काय करणार आहोत, आता सगळ्यात लहान म्हणलं की तुम्ही म्हणाल मग 0 आहे. मग 0 जर मी 1 नंबरला घेतला किंवा अगोदर घेतला तर जी काही संख्या तयार होणारी आहे ती 5 अंकी होणार नाहीये. तर ती किती अंकी असेल, मग 4 अंकी असेल. आपल्याला बनवायला सांगितली 5 अंकी, त्यामुळे आपण काय करणार आहोत तर 0 हा अगोदर घेणार नाही. 0 पेक्षा दुसरी एखादी संख्या म्हणजे सगळ्यात 0 नंतर लहान कोणती आहे तर 2 आहे. आता आपण काय करणार आहोत, 0 ला घेणार आहोत. त्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 आणि नंतर 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली आहे 20,459. बघा आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, 20,459. म्हणजेच आपलं बी ऑप्शन जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सगळ्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजतायत का, किंवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज आहे हे नक्की कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया 1.5 मध्ये.